नमस्कार, मी विप्रा अपडेट्स मराठी या माझ्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते। एक देश एक विद्यार्थी म्हणजेच वन नेशन वन स्टुडंट या योजनेअंतर्गत देशभरातील शालेय विद्यार्थ्यांना अपार क्रमांक मिळणार आहे आणि त्यासाठी सर्वच प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना बनवावे लागणार आहे अपार कार्ड। आता हे अपार कार्ड म्हणजे नेमकं काय, कशासाठी बनवायचं, कोण बनवणार याची सविस्तर माहिती आज आपण या भागात घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आजचा हा अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ इतरांपर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन प्रकारच्या अपडेट्ससाठी माझ्या विप्रा अपडेट्स मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया। केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार एक देश एक विद्यार्थी म्हणजेच वन नेशन वन स्टुडंट ID या योजनेअंतर्गत देशभरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आधार कार्ड सारखं आणखी एक कार्ड देण्यात येणार आहे। आधार कार्ड प्रमाणे यामध्ये सुद्धा एक युनिक कोड दिला जाणार आहे। यालाच विद्यार्थ्याचे अपार कार्ड किंवा अपार ID या नावाने ओळखले जाणार आहे। अपार म्हणजे ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री। अपार क्रमांकाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याला क्रमांक देण्यात येणार आहे। प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी वन नेशन वन स्टुडंट ID तयार करण्यात येणार आहे। म्हणजेच देशातील सर्व शाळकरी मुलांसाठी बनवला जाणार आहे। प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावानुसार हा ID कायमस्वरूपी असेल। या अपार क्रमांकामुळे विद्यार्थ्याची माहिती सरकारी संस्थांना ऑनलाईन उपलब्ध होणार आहे। अपार क्रमांक हा विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड बरोबर जोडला जाणार आहे। अपार क्रमांक काढण्यासाठी पालकांची परवानगी आवश्यक आहे। केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण विभागातर्फे राज्यांना विद्यार्थ्यांचे अपार क्रमांक तयार करण्याचे निर्देश दिले गेले आहेत। केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार अपार क्रमांकामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल, शिष्यवृत्ती, प्रमाणपत्र, क्रीडा, कौशल्य, प्रशिक्षण यांची माहिती एकत्रित जमा होईल। डिजिलॉकरला सुद्धा हे कार्ड जोडले जाणार आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांची सगळी प्रमाणपत्र ऑनलाईन उपलब्ध होतील। या अपार ID मुळे विद्यार्थ्यांना जर शाळा बदलायची असेल किंवा कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची असेल तर ती प्रक्रिया सोपी होईल। म्हणजेच त्याचे संपूर्ण तपशील अपार क्रमांक टाकल्यास दृश्यमान होतील। तसेच अपार ID आधार बरोबर लिंक असल्यामुळे सरकारी योजनांचा थेट लाभ विद्यार्थ्यांना मिळणार आहे। आधार क्रमांक आणि अपार क्रमांक वेगवेगळे नंबर असल्यामुळे विद्यार्थी ज्या शाळेत शिकत आहे तिथे त्याला अपार क्रमांकासाठी नोंदणी करावी लागणार आहे। यामध्ये सरकारने असं म्हटलं आहे की विद्यार्थ्यांचा डेटा गोपनीय राहील। सरकारी संस्थांना विद्यार्थ्याची माहिती फक्त आवश्यक असेल तेव्हाच दिली जाईल। शाळांनी प्रत्येक विद्यार्थ्याची गोळा केलेली ही माहिती एका केंद्रीय प्रणालीत साठवली जाईल। पालकांची संमती घेऊन शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे अपार क्रमांक देण्यासाठीची प्रक्रिया चालू झालेली आहे। म्हणजेच या अपार कार्ड काढण्यासाठी कुठेही धावपळ करण्याची गरज नाही। शाळांमधूनच पालकांनी संमती दिल्यानंतर विद्यार्थ्याचे अपार कार्ड काढले जाईल। अपारसाठी लागणारे संमतीपत्र तुम्ही इथे वर पाहू शकता। हे संमतीपत्र शाळांमधून दिले जाते आणि ते भरून दिल्यानंतरच तुमच्या मुलाची किंवा मुलीची अपार ID काढण्याची प्रक्रिया पुढे शाळांमार्फत केली जाते। अपार ID हा येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा असणार आहे। आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त पालकांपर्यंत शेअर करा आणि अपार ID बद्दल पालकांना अपडेट करा। धन्यवाद।